काल भैरवंदे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकम् कर्मपाशनाशकम् कर्मदायकम् विधुम् स्वर्णवर्णसेतुपाशेतुकाण्डमण्डलम् काशिकापुरादिनाथकाल भैरवम् भजे रत्नपादपादभाविरामपादलिमतम् नित्यमादित्यने सदैवतं निरञ्जनम् मृत्युदर्शनाशनम् कालदृष्टमोक्षणम् काशिकापुरादिनाथकाल भैरवम् भजे अर्थापदिव्यपद्मजालकोशसन्ततिम् दृष्टिपापनस्तपापजालमुद्रशासनम् हस्तसिद्धिदायकम् कपालमालिकन्धरम् काशिकापुरादिनाथकाल भैरवम् भजे भूतसंगनायकम् विशालकीर्तिदायकम् काशिवासलोकपुण्यपापशोधकम् विपुम् सूतिमार्गसौम्यम् प्रापणम् च गच्छति काशिकापुरादिनाथकाल भैरवम् भजे कालभैरवस्तमम् पतन्ति मनोहरम् ज्ञानमुक्तिसाधनम् चित्रपद्मयाफलम् श्लोकमेवैर्मे चेतपासनाचलम् चिन्तयन्ति कालभैरवम् समिन्द्रेन्द्रम् श्रीमन्शङ्कराचार्यनिशितम् कालभैरवाष्टकम् संकीर्णम् कर्म मार्गाने जात असताना नामाची अत्यंत गरज आहे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम हरे हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे ललिता जगद्गुरु संततां महाराज महाराज समर्थ महाराज गुरु महाराज अच्युतानंद गुरु महाराज सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर हर महाराज जगतन कर्म मार्गाने जात असताना नामाची अत्यंत गरज आहे. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. परमार्थाला त्याला परमार्थ साधायचा उदार अनंत भांडा संत उदार आहे. संतांनी आपल्याला सुरू केली, काका गेला, अरंग हरिता काकडा आपल्याला वगैरे येतो ना. आपण फक्त आपलं दाखवून थोडं सारखांना करूया संत चले जे दया पाहिजे ते आहे. त्यांनी दुकानच मानलेलं आहे ते काय आईच मुलाला पहिले त्याला जे मग आपला विचार आईचा संतांचे यारी यारी लहान याती नाही तुम्ही यात नसे यागे उद्धव संतांच्या ठिकाणी असं बंद नाही, देवाच्या ठिकाणी बंद आहे. म्हणतात याला तरी यावे लागे अवघे आधी देतो घरी पुरी म्हणाल वरी लागे याला तरी आला तर मग काहीतरी अडचणी आल्या. संतांचं चले ना, संतांच्या ठिकाणी तर पणे कुणी या कशी या संत त्यांना स्वीकारच करतात. उदार आपल्या परमार्थ साधण्यासाठी उदार होती आवश्यकता. संत हे उदार उदार प्रकार महाराजांना म्हणलं ना ज्ञानाचा सागर आजची एकादशी आणि महाराजांची संजीवनी समाधी सोहळा परंतु आता या वातावरणामुळे समाधी सोहळा सगळा बंद आहे. संतांनी सांगितलं त्याच्यासाठी आपण जगतची सेवा करावी. तरी गणेश्वर महाराज काय कुठंतरी गणेश्वर महाराज पूर्वी यातही आळंदीला काय होता फरक आहे. पुस्तक आलेले गणपती आणायला व्यवहारिक गोष्ट व्यवहाराकरता भरायचं तर संतांना काय संतांच्या पहिलं दान देतच आपण लहान
आपल्याकडे व्यापक तत्व काही करत आहे म्हणून आपल्याला एक दिवशी पाहतो आपण जगाचा निर्माता आहे अजून काय चमत्कार असू शकतो आपली चमत्कार वाटतोय आपल्याला काय नव्हतं चमत्कारात कसं घडवलं त्याला हे आता कर्म मार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे आणि परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार व्यक्ती आवश्यक आहे. पण ते उदार आहे, प्रत्येक बाबतीत उदार आहे. उदाराचं हा एक संतांचं लक्ष नाही. उदारी लक्ष नाही त्यांचं उदार एका जन्माची आई जर इतकी उदार येतात संत किती उदार त्याला पदाकडे जायचंय त्याला काय केलं पाहिजे लक्ष नाही वृत्ती अंत करण्यात आली पाहिजे उदार कर्मराजाची उदारता कर्माची उदारता त्याच्या करता हे सगळं देवीसारखी उदारता कर्मासारखी उदारता परत तो एक बाबा स्वप्नाचं राज्यदान दिलं किती उदारता या लोकांकडे किती सत्याला सत्याची निष्ठा संतांची उदारता थोर मनाच्या माणसालाच परमार्थ असतात. थोर मनाच्या माणसाला परमार्थ थोर म्हणजे कसं आता ती संगती घे ना संतांच्या बोलण्याची सगळ्याचं मन असं व्यापक झालंय घेत नाही असं काही ऋतू पण नाही तिथं द्वैत नाही तिथं अज्ञान नाही असं जिथं व्यापक अंतःकरण जिथं आहे त्याला थोर पुरुष म्हणलंय. हे परमार्थ साधण्यासाठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. माऊलीचं चरित्र जर पाहिलं माऊली असं एकच बघते त्यांचाच विषय हा शनीश्वर महाराजांचाच विषय शनीश्वर महाराज कसे थोडे आपला विचारच नसता करतात आपल्याला संतांनी आपल्या आयुष्यात काढून घेतलेलं आहे. फार विचार आहे आपल्यावर. थोर मनाच्या माणसाला परमार्थ साधतो. कबीर महाराज आपल्या मुलाचं शीर्य करू शकतात ज्याच्यात अजून काही त्याग असू शकतो संतांचा नाही का. संतांचं जीवनच काही वेगळं आहे. काय मनात त्या माझं काय त्याचं घरचं किती पवित्र असतं किती व्यापक मनात भूमिका असतात ना संतांच करण्याकरता सगळं केलं होते. संत गड्डीचे काय समजूत होते ना आपणही होतो ग्रंथ येते पण त्यांची वृत्तीच कशी झाली संत आली म्हणजे परमात्मा आला ना
आत्मज्ञानी चोखडी संत माझे रोकडी. अरे माझं आलं काय ना ते एकदम नाथांच्या बाबा तुम्हीच त्याने आवा चालतं बोलतं तरी गेलं ते. पण आत्मज्ञानी संत ते स्वरूप सुगम स्वरूप भगवंताचे सोमेश्वर महाराजांचं काय हृदय वाटतं. हे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती विद्यार्थी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी संताशिवाय कोणीच घालू शकत नाही. देव घालील तर त्याला संतांचं स्वरूप घेऊन द्यावं लागेल. त्याला ज्ञानेश्वर महाराजांचे कधी घेऊनच यावं लागलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण आहे? भगवंत ज्ञान लोकले ज्ञानाचे की निराशेचे अवतार काय ज्ञानेश्वर महाराजांचे जे जर समाधीचं आपण वाचले ज्ञानेश्वर महाराजांचं वेगळं चरित्र नाही. अधिकृत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र म्हणजे नामदेवरायांनी प्रत्यक्ष केलेलं वर्णन. कारण नामदेवरायांनी प्रत्यक्ष त्यांची संगती लाभलेली त्यात ऐकून सांगून नाही ज्ञानेश्वर महाराजांचं. आता चरित्र लिहिलं बऱ्याच लोकांनी पण आता आधार घेऊन लिहिले. खरं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ज्याला पाहायचं त्यानं तीर्थावळी चालवलं पाहिजे. नामदेव गाथ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं चरित्र आहे. सगळं ज्याला ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव चरित्र पाहिजे. सगळे अभंग नामदेव महाराज प्रत्येक शिक्षित होतेच म्हणजे समाधी घेताना म्हणजे चरित्र असे भगवान परमात्मा. कारण गीतामध्ये सामान्य सूत्र येते परंतु संस्कृत असल्यामुळं अमृताचा सागर ज्ञानाचा सागर. परंतु आता आपल्याला वाचितच थोडेफार संस्कृत श्लोक गीतेचे म्हणा किंवा पण आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. भगवंतच अवतारात आले संत अवतारात आले. संत अवतारात आले म्हणजे ते एवढं परब्रह्म आलं ना पुढं कळालंय त्यावेळेस लोकांना तरी नाही. कारण आपल्यासारखं शरीर झालं तर सगळं खेळत होत असतो. आता आपल्याला किती विशेषता वाटते वगैरे सद्गुरू गंगागिरी महाराज प्रत्यक्ष पाहिले असतील पण त्यावेळेच्या लोकांना काय नसेल वाटलं कारण शरीर साधत होतं ना. आता आपल्याला बाबा आपण प्रत्यक्ष पाहिले काही कालांतरामध्ये ज्या वेळेस बाबा समाधी घेतली आत्माराम बाबा शिर्डी सारखं ठीक होईल त्यावेळेस ती पुढची पिढी म्हणून अरे आत्माराम बाबा ज्यांनी पाहिजे ते किती घडले बरोबर आहे. कधी येणार करता आहे की नाही. आता प्रत्यक्ष आत्माराम बाबा आपण बरेच वेळा दर्शन झालं आपलं सगळेच आपण जाऊन आलो. ज्यावेळेस बाबा समाधी घेतली व्यवस्थित असतात तो चालन शिर्डी सारखा पंढरपूर सारखा त्यावेळेस महाराज आता जे लोक काय निघत असेल आपण आपण प्रत्यक्ष पाहिलं ना हे असंच असतं. कारण ज्ञानेश्वर महाराजांना जास्ती आलं तरी आता महाराज राहिले काय केलं यायला पाहिजे का. आता झोपत जर आपल्यासारखं शरीर जर काय त्याला विशेष वेगळं वाटायचंय तारखेला झाला तो तेवढ्या पुरता असतो ते काय तिथं नसतो जास्त वेळ. ते फक्त त्या लोकांना मार्गी लावण्याकरता येतं फक्त ते म्हणले येण्याची करायला लागली नाही कर्मामध्ये गुंतले विषय कर्म मार्गानेच कर्म झाले तरी कधी परमार्थ
जे काही वेगळं करीत होते असं नाही, कुंपणालाच सगळं समजित होते. पण आतमध्ये काय नारळ म्हणजे आपलं खोबरं नाही, क्षणा करता येतं आपलं खोबरं काय असतं, त्यातलं पाणी किती गोड असतं. आत्मज्ञान म्हणून बौद्धिक रूपात आले आणि सगळ्यांना स्वतः परमार्थ परंपरा योगाची, ज्ञानाची परंपरा, योगाची परंपरा. परंतु नामदेवरायांचं जर सगळं पाहिलं तीर्थावळी तर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भक्तीला प्रसंग वीर वगैरे दुसरे प्रसंग भक्ती कल्पेची ना भक्तीच्या विधी योग याग कशी केली तयारी आहोती हे केले का किंमती सर्व साधनाची सिंधू योग याग कशी केली तयारी आहोत. तिथे योगाचं फळ आहे, यज्ञाचं फळ आहे, तपाचं फळ आहे, ते सुद्धा भक्तीचं फळ आहे. विठ्ठल चिंतनाचं जे फळ आहे त्याचं फळ आहे. माऊलीला सुद्धा हरिपाठामध्ये सगळे भक्तीच सांगितले अवघड काही सांगितलं. जो पंत असेल तो संत बने. संत संताची जातीच्या आता किती पदवी आहे, कोण पुढं काय लायचं, कोण पुढं काय लायचं. ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्यात मोठी पदवी आवडते ती तत्वदर्शन. त्याच्यामध्ये संत नाव आहे का कुठं भेटलं का? हा, पण जर वय पाहिलं तर काय ते ज्ञान पैसा बरं जरी म्हणे असावी कोणाने बघावी, संता बघावी. संत ही पदवी सर्वात श्रेष्ठ आहे. तिथं तत्वदर्शी वगैरे काही नाही म्हटलं. तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असतं, वेळ पाहिजे असतं, संता या बघावी. संत म्हणजे काय? संत हे तर सर्वात श्रेष्ठ आहे, दुर्लभ कवी. संत म्हणजे काय? संत म्हणजे का ज्याच्या ठिकाणी संतुष्टम सततम योगी याचा म्हटले महाराजांचं. संतुष्टात आपण संतुष्ट नाही का? आहे ते पुढं सततम म्हणलंय ना, आपण सुद्धा संतुष्ट आहे. आपण आनंदात राहत होतो, काही नाही. आपल्याला काही धक्का लागला तर रडत होती आपण. म्हणजे आपल्या ठिकाणी सुद्धा संतुष्टता हे लक्षण आहे, पण कायमचं आहे का? कायमचं जर असेल ते समजेल. कारण तुला सततम आहे ना, संतुष्टम सततम काय होती. शिंगा झाला इकडे काय झालं तरी ते म्हणजे बरी झाली तरी बरोबर झालं. बरी या बरोबर पिढा केली याला म्हणतात सततम. आघाता वेगळा हा वाटे हा मेळावा. का म्हणे राहिले असं ते झाले अधिष्ठान त्या पदाला प्राप्त झाले. त्याच्याच परिणाम होते आमच्या. संत झाला ना आपणही संतुष्ट आहे, पण कायम की नाही ना. काही जर आपल्याला मिळालं एखाद्यानं दक्षिणा केली, काही आरोग्य घातला, काढली, आपणही संतुष्ट होतो ना. नाही घातलं दुःख होतं एखाद्यानं आपली चिंता केली, आपल्याला बोलला तर मग आपण संतुष्ट राहतो. तेवढं याचा अर्थ आपण त्याचे तसंच नाही. होत हा मग एखाद्याला आपल्या शेजारच्याला चालून सिंपल देऊ द्या, सत्कार करू द्या, आपल्याला कसं तरी होते. तुकोबराय कसं वाटलं का छत्रपती घेऊन आले ते नगराला. छत्रपती म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? छत्रपती आले असतील किंवा त्यांनी सरदारपणा तरी पाठवला असं. म्हणजे आपण लहानपणापासून ऐकतो ना, तुकोबरायला देण्याकरता काय काय आणलं होते आपल्याला सगळं माहिती. लहानपणापासून आपण करताना पण बसायला काही त्या गिरली हिरे माणिक मोती सोने सगळं आपण तुकोबारायने त्याचा स्वीकार केला का?
नाही केला. सोनेरूपी आम्हा याने सांगितलं हे बाकीचं आम्हाला नाही, आम्हाला जे आवडेल ते करा. कंठी निर्वा तुळशी व्रत करा एकादशी बनवा हरीची केले आम्ही सुखी मला विठ्ठल विठ्ठल मुखी मग आम्हाला सुख होईल. ही संत आहे त्याची बस तुझ्यावर आहे ना श्रीपाद स्वीकार केला. तुम्ही काही घेतलं का? हा एखादं काही गोष्टी एखादी प्रेमानं आणली तुम्हाला हे होऊ नये म्हणून तुझ्यावर आहे श्रीफळ घेतलं होतं मोठे लोक सांगतात. तुझ्यावर आहे बाकी कशातच स्वीकार नाही का हे हत्ती घोडी काय असेल हे तुम्हाला म्हणजे हे गोरगरिबाच्या याच्या कामा करता वापरा. हे सगळं काय जनता जनार्दन हे सगळं रहित येते. हे सगळं जगाच्या कल्याणाकरता गोरगरिबा करता वापरा. फक्त श्रीफळ स्वीकार केला असं सांगतात. पण ज्यावेळेस ते नारळ फोडलं त्याच्यामध्ये वेगळी भेट आणि निघाली. जे श्रीफळ तुझं स्वीकार केला ना त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती असे भरले होते पूर्ण श्रीफळ. आता काय करणार तोपर्यंत बाकी सगळे गेले होते ना. ज्यावेळेस ते फोडलं नंतर त्याच्यामध्ये हे बरंच निघालं. आता एक एक हिरा आणि एक एक माणिक मोती कमी जातात. मग तुकोबराने काय केलं त्याच्यावाला संतुष्टम सततम योगी. आलं तरी घेणं नाही गेलं तरी घेणं नाही. त्यावेळेस मी त्याच्यातून माऊलीच्या समाधीवर जीवोरी तुकोबराने काढले. समाधी त्या नारळात निघालं त्याच्यातून आनंद नावाचा खाते आळंदीमध्ये तो त्याच्यातूनच बांधला तरी पैसे घेतले. आणला असं वाटलं येते उरलेलं तर काय करा. संतुष्ट आहे ना संत आहे ना. आणि मग उरलेले जे होते ज्या देहामध्ये हे पुरवलं होतं ना तिकडं गाथा त्याच्यामध्ये टाकून गेले तिने उरलेलं. आपलं काम झालं ना. याला म्हणतात संतुष्ट. संतुष्टम सततम योगी यथा तो सतत संतुष्ट आहे तो संत आहे. त्यांनी काय म्हणलं जो संत असेल तो संत बनेल. त्याची संत कोणाला पाहिजे. संत ही फार वरती पाहिजे. त्याला संत घेतले त्याला घेऊ द्या. देवाची कृपा. देवाची कृपा म्हणजे काय बऱ्यांचे पान सगळे अभंग अंतर त्यांचं याच्यामध्ये बरंच आहे. बऱ्यांचं चरित्र आणि माऊलीचं चरित्र तुकोबरायांनी फार हे म्हणलंय बाईची वाहन. कारण आईकरांना सगळ्यांना तुको माऊलीला तिकडे पाठवलं. जी मंडळी गिरे घरी येते ना धर्म करून बसायची धर्मीकडे अभंग आहे. माऊलींना सांगा तुम्ही आता देऊला जा. आमच्या दुकान लगेच सध्या आता देऊला आम्ही दुकान तिकडे जा. त्याच्यावर लगेच खाली काढायचे. तिथं काय कमी ज्ञानाचा सागर म्हणले ज्ञानाचा राजा म्हणले. अरे मी काय पायाची वाहन पायी बरी पण माऊलीचा आदेश म्हणून ते सगळं करत आहे. संत मंडळी एकमेकाला परमार्थ साधण्यासाठी थोर माणूस मनाच्या माणसाला परमार्थ साधतो. जो संत असेल तो संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वाच्या सर्व देऊन टाकू नये. संतांचा आदेश देव त्याला काय सगळं देऊची गरज नाही. कारण त्याला हे चालवायचं आहे ना सगळं. आश्रम सगळे आश्रम त्याच्यावर चालतात. विश्वातले जेवढे आश्रम असतील तुका म्हणे हे आश्रमाचे ग्रस्त आश्रम धन्य ग्रस्त. अधिकम बली पूजनम कामार्चनम स्वग्रहे साधु संग निपातहि सततम धन्य ग्रस्त आश्रम धन्य ग्रस्त आश्रम.
काय इथं रामाची उपासना होती, इथं सूर्याची उपासना होती, रामाचं चिंतन होतंय, रामाची क्षमा घडते. रामार्पण. जिथे भगवंताची सेवा करते त्या घरामध्ये साधू संग मोपात सततम तिथे सत्संग होतो. धन्य ग्रहस्थापन म्हणून ग्रहस्थानी सगळं देऊन टाकू नाही. आणि आपल्या योग्यता पाहून द्यावं महाराजांनी सांगितलं. प्रसंग पाहून, योग्यता पाहून, परिस्थिती पाहून. पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे. हे खरी येऊ नाही पण तयारी पाहिजे. तयारी ठेवली पाहिजे. आपण पहिली तयारी झाली पाहिजे. सर्वस्व देण्याचा द्यायचं म्हणजे अर्पण करायचंय भगवंताला. प्राण गेला म्हणजे काय नाही. प्राण करा देवाची अर्पण. अरे प्राण अर्पण केला तर सगळं देवालाच अर्पण आहे. मनानं अर्पण व्हायचंय देवाला. बाकी काय करायचं नाही का. म्हणून सर्वाच्या सर्व सर्वाचे सर्व देऊन दाखवलंय. खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका. भगवंताला हे काही नाही लागत. मनानं त्याचं व्हावं लागतं. देवाला काय लागतं आपल्याला. अवघ्या उपचारा एक मनाची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिलं करून. आपलं मन भगवंताला दिलं. भगवंताला सांगितलंय तू मन हे मीच करी माझी सर्वत्र नमस्कारी मग येतात. देवाला मन लागत. देवाला सगळं गेलं मन नाही गेलं ना. म्हणत नाही काय काय तरी गेलं नाही आपल्या. त्याला फक्त मन पाहिजे. फक्त काय पाहिजे तू मनामध्ये येऊन वैशी गंगा वाही तैशी द्याची मन भगवंत मन हरिने माझे हरिदे. चित्त म्हणजे मन. चित्त म्हणजे काय पण शुद्ध मन लागत असत. कोणतं पाहिजे माझ्या शुद्ध मनामध्ये भगवान परमात्मा येऊन वास करत असतो. म्हणून सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका. स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल. कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही. मन त्याला दिलं म्हणजे सगळं देवाला दिल्यासारखं आहे. उलट सर्व देऊन स्व द्यायला राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे. आपण जर ते बाकी सगळं तेच झालं. मी त्याचा आहे ही सगळ्यांनी पाहिजे. ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवली होईल. आपल्या मनामध्ये जाणीव पाहिजे. आपण देवाचे आहोत. आपण सगळ्या याचे झालं म्हणून आपण मराठा पाहिजे. कधी आपण सगळं देवाचं होऊ त्या दिवशी आपल्याला सुद्धा रडायची. मग आपण सतत संतुष्ट. मग आपण संतुष्ट राहू पण कायमची राहू. रडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होती. परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान. वैदिक कर्माला चित्तशुद्धी होती. सगळे कार्य चित्तशुद्धी होती. पण ज्याच्या करता चित्तशुद्धी करायची त्या आपल्या नारायणाची ओळख महत्वाचं आहे ना. आपलं तिथे भगवान परमात्मा आहे. ते पांडुरंग आहे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. ब्रह्म चैतन्य गुंडले तर मला सांगणारे तर ब्राह्मणच आहे. त्यांना हे सगळे ब्रह्म कर्म मान्य ते स्वतःच करत नाही सगळं. परंतु सुद्धा खरा रामाची ओळख होण्याकरता काय केलं पाहिजे. अधिष्ठान पाहिजे. वैदिक कर्माना नसेल तर कर्म मार्गाचे कर्मच मला नुसतं पाठ. नुसतं पळायचं नुसतं पाठांतर होतं. केले पाठांतर वर्म राहिले ते दूर. आमच्या प्रेम राहत नाही नुसतं पाठ.
त्याला काय होतं तिकडे गोष्टी सगळे बदल अर्जुन हे जरी झाला माते मेहनता वाया गेला करू सांडोली उठलेला कोणा जाईल वेदवी जरी झाला सगळे जे पाणी जर मला जाणलं नाही कृष्णाला आपल्या हे काय झालं म्हणजे सगळे दंगे होत म्हणले सांगते नाही तसं बरं झालं विचाराने वावा ते काय शास्त्री होती ती वेदाचा अर्थ आणि वेदाचा वर्म आम्हाला माहिती काय वेद काय म्हणतोय वेद आनंद अर्थ हिताची विठोबाची शरण झाली निष्ठा ना आणि नाम जाते आम्हाला वेद माहिती नाही वेदाचा अर्थ आम्हाला माहिती विद्यार्थी धर्मा काय नाही ते तुम्ही का म्हणले काय सांगते तुम्हाला वर्म कळालेलं नाही तुम्हाला पांडुरंग कळालेला नाही म्हणून वेदाचा इतरांनी व्हावा हा सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्याने वैदिक कर्म जशी व्हायला हवी तशी होत नाही म्हणून आपण कर्माने जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची करायची कसं होतं सगळं नियमात होतं सत्याला महत्वाचं आचरण पवित्र होतं त्याच्यामुळं आपल्याला पावर आहे तेवढा पण आता हळूहळू काय झालं पावर एवढं सत्यता कमी झाली सत कमी झालं आता सोपं साधन प्राप्त करण्याकरता काय कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची महाराजांच्या आजच्या प्रवचनातून उद्देश तुम्ही नामस्मरण करा अख्खा हरिपाठ पाहिला आपण पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांचा बारीक जरी हरिपाठ वेणुगोळकर महाराजांनी हरिपाठ निरूपण केलेले गंगा महाराज वेणुगोळकरांनी हरिपाठ निवारण नावाचा 10 जाळग्रंथ दिले त्यांच्या परंपरेतले आता जे आहेत ना त्यांच्या परंपरेतले त्यांनी इतके भारी पुराणे दिलेले त्या हरिपाठाला इतकं असं वाटतं ते हरिपाठाचं विवरण जर वाचलं ना आपल्याला हरिपाठ काय आहे हे आपल्याला त्याच वेळ कळतंय हरिपाठ म्हणजे साधा नाही हरिपाठ म्हणजे त्याची किंमत कमी म्हणून म्हणतो हरिपाठ त्याचं काय कौतिक हरिपाठ म्हणजे फार हरिपाठ किती हरिपाठ कशी कधी काय पवित्रते होय देह सदाचे सामर्थ्य चिरंजीव कल्प वैकुंठी म्हणून अख्खा हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांनी जर बनवला तर अवघड ग्रंथ हे प्रतिकलं पण करता आला आपल्यासारख्या सर्वसामान्य हे मराठी जन्मविद्येचा देणे घेणे सुखकीवरी होऊ दे या जगात हरिपाठ कर्म मार्गाने मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसती कर्म करणे सर्व स्वायाची जी कर्मपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे एरवी कर्म मार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदर आहे एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात समजता नाही परंतु कर्माने चित्तशुद्धी होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत आहे नामानं काय होतं आठवण राहते भगवंताची माळ हातामध्ये कसं करता येईल प्रयत्न करू माळी त्यांना नाही गरज माहिती आदर्श येतो आपल्याकडे कायच्या हातात माळी काय येते त्याची आठवण मध्ये करताय माळीची आठवण म्हणजे स्मरणिका तिला काय म्हणलंय की स्मरण करून देते आपल्याला हातात नुसती माळा एखाद्याच्या हातात माळ पाहिजे तरी आपल्याला बघितली होती त्याचं स्मरण होत म्हणून भगवंताचे नाम
नामाचे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. म्हणजे तर पूर्ण चित्त शुद्धी होऊन कर्म घडून गेल्या फक्त नाम शिल्लक राहत. शेवटी काय राहतं मनाचा कर्म भाजपाचा आपलं स्वतः सांगितलं जरा सगुणाचा आपला जो चालू आहे हा आजाचा उलट प्राणाचा हा आजाचा स्वयंभूती त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा आधार आहे. पण आजाचा म्हणजे स्वतः सांगितलं गेले आणखी कसा सहज नाम मनात येणं सहज काही सहज नाम येणं भगवंताचं राम जय राम जय जय राम काय जे असतं आपलं जर सहज मनात येणं त्याला काय म्हणलं नाही आजापामध्ये भगवंताची एक रूप झाली की त्यामध्ये गुरु म्हणतात बोललं पाहिजे. आईच्या मोराला मुरल्याला काही वेगळंच लागत मुरल्याशिवाय अंतःकरण पवित्र होण्याचं तुझ्या वेळेस भगवंताचं खळून या गंगा यमुना वाहता अंतःकरणाचं कंठी प्रेमदाती नैनी नमती सदैव प्रगती सगळे सात नशीबपर्यंत जाण्याकरता आमचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते खरं देवाचं दर्शन जी स्थिती होती हे खरं देवाचं काय दर्शन. रामनाम हा नुसता मंत्र याच्यामध्ये तर प्रसिद्ध मंत्र तो भगवंतापर्यंत येतो न येतो भगवंत आपल्याकडे खेचून आणतो. यांनी अनुभव घेतलाय ना तो बोललेकर महाराज सांगणारे म्हणजे त्यांच्याकडे बरेच लोक यायची काय तुम्ही नाम 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 करता म्हणजे मी या नामाबद्दल सांगतो असं नाही ना तुम्ही सगळी संत ना तरी महाराज नामाबद्दल बोलतात. समर्थ रामदास स्वामी नामाबद्दलच सांगतात. नामदेवराय नामाचंच विचारतात. तुकोबराय नामाबद्दलच सांगतात. महाराज सगळं काय म्हणतात राम नाम हा नुसता सामान्य मंत्र नाही तर तो सिद्ध मंत्र आहे. तो भगवंतापर्यंत येतात. आपल्याला मित्र लागत होता ही गाडी पंढरपूरला जायची त्या गाडीत बसायची काय करायचं आपल्याला आपण संतांवरती विश्वास आपल्याला ठेवावा लागतो. आपली गाडी मांडतात तुम्ही त्याने आपल्याला त्या गाडीत बसून घेणं नाम ती गाडी फक्त आता भगवंत नामस्मरण काय राम कृष्ण साधो गाव म्हणायचं आधीच्या कारणापासून साव सोडणं म्हणजे तो भगवंतापर्यंत येतो नवीन भगवंताला आपल्याकडेच येतो ना. आपले किती मोठमोठे तुमची लिंची मालिका जर पाहिली सावच्या बाबाच्या घरी देव येतो म्हणजे कशामुळे त्याच्याला चांगला आहे ना देवी इष्टे भाव त्याशी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती त्याच्या घरी रस्ती धर्मरंग बोलायला सगळी मालिका जर पाहिली तर देवाला खेचून आणलेलं आहे या मंडळी. त्यांची ताकद ही काय त्यांचा अनुभव आहे. भगवंतापर्यंत येतो न येतो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. उलट सोपं आहे ना पंढरीची वारी आहे माझी घडी आणि कधी तीर्थ व्रत एकादशी करी उपवास काही न हरणीची नाम विठोबाची घेन मी वाची बीज कल्पांची ते तो भगवंताकडे आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपल्याला अनुभव आहे आपल्याला आनंदाचा साक्षात्कार होतो त्यावेळेस आपला प्रत्येकाचा अनुभव येतो आणि हा अनुभव सर्वात परिस्थिती म्हणतात. वाटेल त्याने नामाच्या सामर्थ्याची प्रत्यंत पाठ कोणी पाठ त्याला लई परमार्थी हे सर्व आहे त्यांना काय करावी प्रतिती पाहिजे. वाटेल त्याने नामाच्या सामर्थ्याची प्रत्यंत पाठ. रामनाम हा देह बुद्धी झाला अग्नी दुःख काय होतं आपल्याला
आपण देहबुद्धीवर विरोध आपल्याला घडावा, त्या दिवशी आपली देहबुद्धी नष्ट होईल, त्या दिवशी आपण सुद्धा काय होईल अभय. पहिला लक्षण आपल्याला अंतःकरणात येईल. पहिलं लक्षण अभयावरती सगळे जुळून येईल. एवढी दूध सांगितलेलं दैवी संपत्तीची. अभय पहिला का घेतला, याला काहीतरी कारण असेल ना, तोच पहिला का घेतला, तर नंतर नावा उद्या सांगेल कारण असं काहीतरी अभय का घेतलं. अभय मध्ये सगळ्यांचा संबंध, त्याला अभय प्राप्त झालं त्याला बाकीचे सगळे प्राप्त झाले, बाकी त्यांच्या मागे त्याला गरज राहिली. अभय पहिला घेतला. त्याच्यामध्ये मग असं श्लोक घेतला होता, तो श्लोक घेतला. पहिले लक्ष दे दैवी संपत्तीचा अभयामी, त्याची भीती जास्त झालेली आहे. तर ही संत होतात. नामाच्या सामर्थ्याची प्रत्यंतर पावी रामनाम हा बुद्धी जाणणारा आहे. नामाग्नी ज्ञानाग्नी लागला झाला करून शरीराचा भाव लक्ष्याला ठाव धर्म हाय हा वैराग्याचे शिले लागल्या शरीरा फिरविला घट फुलिला चरणी महावाक्य धनी गोड झाली. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेची तुका धनी रक्षा झाली. आपोआप उजळी गुरु पते तो ज्ञानाग्नी लागला. तिची अवस्था आहे, तो आपण कशाचा आहे चालतं करायचं अवस्थेचा आहे. याचा रूप भाव शरीराला कसा. त्यावेळेस लक्ष्मण लढायला चालला होता. त्यावेळेस भगवंताला तेच सांगितलं होतं सगळं. कसं आहे काय रावणावर जे लढायला गेला पहिल्या दिवशी रावण आला होता, त्यावेळी भगवंताला हाच उपदेश त्याला केलेला आहे. खरा वीर कोण लढ आहे, खरा कोण लढ आहे, ज्याचं देह साधारण होतं तिथं गेल्यानंतर त्याला देह जाणत नाही राहिलं म्हणजे हातावर एक मंडळी गेली. त्यांना काय द्याबद्दल हे ज्यावेळेस कशी जातं त्यावेळेस पूर्ण सुटलेला त्यावेळेस रणांगणावर गेल्यानंतर ते जाणार ज्याचा सुटला ना तो खरबी घेतली. आणि या स्थितीला तू ज्या वेळेस लागते त्यावेळेस तुला कोणीच काही करू शकणार, कारण तुम्ही किती असतो त्यावेळेस ज्ञानानं याचा साधारण सुटलेला. उद्दास आहे रामनाम हा देह बुद्धी लागणारा अग्नी आणि रामनाम ही ओंकाराचे स्वरूप आहे. ओंकार आहे ना आपला, याचं काही स्वरूप आहे की सगळं स्वरूप आहे. हे ओंकार म्हणजे निर्गुण स्वरूप आहे, त्याच्यापासून सृष्टी निर्माण आहे. सृष्टी ओंकार प्रधान त्यासाठी किती वर्णन केलेलं आहे. त्याला गणपती म्हणले ना ओंकार सद्गुरु समर्थ, त्याला सद्गुरु म्हणलंय, त्याला म्हणजे आज्ञा म्हणलंय, त्याला आत्मा म्हणलंय. आणि त्याचं स्वरूप म्हणजे आपण जे नाम घेत होते परत सांगितलं महाराजांनी. सर्व कर्माचा आणि साधनाचा प्राणी काय नाम. श्री शंकरापासून तो श्री समर्थापर्यंत जे महासिद्ध होऊन गेले. आता उदाहरण अर्जुन दिलं ना, शंकरापासून सद्यवंत बाबा भजन करी महादेव, तो भजन करतोय रामनामातून. आम्हाला ते स्वामी नाम. आणि स्वामीची पत्नी हा ज्या वेळेस रावर घेऊन त्याला त्यावेळेस जर त्यांचं प्रेम येईल जर केलं पण नाही आता फार सगळं जावंच करणार त्याच्यावर, कारण चित्र घेऊन गेला ना. म्हणून शंकरापासून तर श्री समर्थापर्यंत स्वामींपर्यंत ही महासिद्ध होऊन गेली. आतापर्यंत जेवढे महासिद्ध संत होऊन गेले त्यांनी काय सांगितलं, येण्याची पण ते चालू जातात न पडे गुंता. त्यांनी सर्वांनी राम नाम संख्या धारण केले.
त्यांच्यामध्ये काय धारण केले, त्यांची धरीला कृष्ण हरी अवघा यांनी म्हणून जीवनात खरा काल आहे, त्याचं अज्ञान नष्ट होतं, त्याला ज्ञान प्राप्त होतं. सर्वांनी राम नाम त्यांची धारण केली. रामायणामध्ये असं भारी प्रसंग चालू, वाला काही झालं तर नाव रामाचं नाव घ्यायचं ना, ती खाली चरण म्हणलं गेला, रामचरण लावलं तर भाऊ बरा गेलेला बरा. कसा आहे आपला बघितला काय ताकद, काय निष्ठान, काय भाव आहे त्यांच्यावरती रामनामामध्ये. नुसतं रामनामाचं जय जयकार करायची. भाव किती साधी खडीच होती ती, काय असतं लीला आहे देवाची, नाही का. म्हणजे त्या वानराच्या पार्टीला भीती अविषयच नव्हता, ती चिंता नाही होती. ते काय संतुष्ट होऊन आपला महत्वाचा विषय आहे का. सर्वांनी रामनाम कंठी धारण केले, राम नामाचा 3.5 कोटी जप करी. राम नामाचा 3.5 कोटी जप करीत जरा त्याच्या देवतेचा अनुभव आलाय स्वरा. प्रधान देवता, विश्व देवता, जे असेल ते असेल ते एकच. फक्त काय आपलं जे आवडतं स्वरूप असेल त्याचं जर आपण 3.5 कोटी अंतःकरणापासून जप केला तर आपल्याला त्याचा एक काय अनुभव येतात. अनुभव येतो. अंतःकरणामध्ये सुद्धा राम आपल्याला प्रत्येक प्रतिती रामनामाचा 3.5 कोटी जप करेल त्याचा एक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम करा. आता ज्ञानेश्वर महाराज बसलेले समाधी घेऊन जनतेचं चिंतन तिथे काय बाकीच्या साक्षीच्यामध्ये थोडी दिली जीवन समाधी म्हणजे आरोग्याच्या समोर ज्ञानेश्वरी किंवा देवाचे आणि चिंतनामध्ये समाधीमध्ये त्याच्यावरून नागबाबा प्रत्यक्ष जाऊनच आले ना तिथं. हा कसं काय जसं एकदम समाधी आजही त्या भावनेतून पाहिलं त्या स्थितीतून आपण तिथे गेलं तर आपल्याला प्रतिती आहे. कारण ते जातच नसेल आणि तिथं त्यांच्या प्रत्यक्ष आविष्कार आहे. भगवंताना औरंगाबाद पाहिजे ही सदस्य त्याने महाराजांना नेमकाच द्या प्रत्यक्ष देवा तिथं आले ना. आणि स्वतः भगवंताला स्वतःच्या हाताला समाधी दिलेली. ते काय बाकी माता आहे, सगळे संत आहे, सगळे संतांच्या साक्षीने ती गोष्ट घडलेली. आता पुन्हा बाकी सामाजिक करत झालेले असा विषय करत नाही. तिथं समाधी घेतली त्याचं सगळं वर्णन आहे. तिथं पूर्वी काय होतं ते सगळं वर्णन त्या अभंगामध्ये किती पावित्र्य त्या जागेचं इथल्या सगळ्या अभंगामध्ये त्याचं वर्णन आहे. पण आपला महत्वाचा विषय माऊली तिथं नामस्मरण आज चालू आहे. तिथं आपल्याला महाराज सांगतात राम नामाचा आधार घेऊन आपण राम करावा. नाम घेत असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आता नाम घेत असताना काय जे आपल्याला घडत ती भगवंताची कृपा आहे. भगवंताचा प्रसाद आहे. त्यांच्या इच्छेला सगळं करतोय असं मनामध्ये निष्ठा असतात. जे घडेल ते चांगले जो होता है वो अच्छा होता है होने वाला भी असंच समजायचं. आणि त्यासाठी भगवंताची इच्छा भगवंताच्या इच्छेनं जर विश्व करायचं परमात्मा आपली इच्छा तरी कसं बाजूला ठेवायची. भगवंताच्या इच्छेनं घडतं असं काय करावं आपण. जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे असा भरवसा ठेवावा. आणि शेवटी परत महाराज सांगतात प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी परत सांगतात नामा करता नाम घ्या. नाम कशा करता घ्यावं. बाकीच्या गोष्टी करता नाम घेऊ नये. कारण ती प्रारब्धाची चाकरी ठरलेली तिची स्वतंत्र चालेल प्रारब्ध. नामच स्मरणाला काय होईल आपल्याला चित्त स्थिर होईल. आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि ती शोध प्राप्त होईल. संतुष्ट आपल्याला ते पाहिजे तिथंच पाहिजे आपल्याला. कारण भक्ती योगामध्ये सांगितले 12 भक्त कसा काय झालं कसा असतो संतुष्ट असतो समताचा सदांचा व्यवहार
सुरू येतात नाही म्हणजे एखादं आपोआपच गेलं ते कसं आहे ना. म्हणजे 15 दिवस आला एखाद्या आमची रोज एखादा म्हणजे तुलाच पेटत नाही एखादा केलं म्हणजे काय करत त्याच्या बऱ्याच दिवस तरी पुढे सुरू केलं होती रोज पिटले असते हरवले असते का नाही ना. पण संतुष्ट आहे ना स्वतःचा पण आपल्याला प्राप्त व्हावं हीच आपली मौलिक चरणी प्रार्थना आहे. परमार्थामध्ये दुसरं काही नसतं मिळवायचं. अंतःकरणाची धारणा मनाची स्थिती बदलायची असते त्या पदापर्यंत जायचं असतं तुमचा नाही का. म्हणून काय करावं नामा करता नाम घ्या की त्यात राम आहे ही नक्की करेल. काय करायचं आराध्याचे जर राम नाही दिला नसतं मला काय पाहिजे राम पाहिजे मुखाची पडेल दाखवलंच का राम कशी शिकायसाठी मग आपल्या हृदयात राम नाही का हे ना. त्यांना काय केलं तर फक्त भक्तीला काय केला प्रगट केला सगळ्याच संतांनी केला. गंगेदेवी आपल्या अंतःकरणात प्रगट व्हावं. आपल्या अंतःकरणात तिच्या गोष्टी हे सगळ्या भगवंतांना निघून जावा येऊ नये गोपाळ राही माझे रोनिया बाजी गवा बारी जाता तरी या तिन्ही रासाना या सगळ्या गबाळाचा काय करतो आता तरी या तिन्ही रासाना होणे तू तिथं प्रगट होय. तुझी आशा पास सगळे पास काय करतो सगळे आशा पास का बाकी सगळे होतात तोच आपल्याला जास्त त्रास देतो. आशा पास आता आशा पास आहे ना हा आपल्याला आयुष्यभर फिरीत असतो. आता फिरीत नाही शरीर चाललेलंच नाही. पुढी आशा पास तरी वाच काही गुंतलो नेनता नेनता झालं जोपर्यंत जाणत आहे ना जाणून नेणते करी माझ्या प्रार्थना करतात. नुसता ज्ञानताही नको बघायला मागलेली अज्ञान ज्ञान झाल्याचे देवाची वेळ कशी आहे जाणून कारण महाराजांच्या अभंग म्हणलं की त्याच्यापुढे आपलं जाणून मेहनती करी माझ्या मना तुझी प्रेम फुल देऊ दिया. हा तेवढं एकच पण इतकं भारी आहे ना जाणून मेहनती तेवढं आणि ते अख्ख्या अभंगाचं वर नाही जेवणाचं वर नाही. हा नेमकं केलं पाहिजे. मेहनत म्हणजे अनुकार म्हणतात प्रार्थना करतात मी नेमता माझ्या अंतकरणात येऊन तू आहे माझी गुंतनो माझी अशोक पाठी आता मुकुट सकळा म्हणजे धन्य आता नंदाचा आपण बरीच मंडळी ऐकू बी राहिली त्या निमित्तानं त्यांना अभंग ऐका अभंग नंदा काही अभंग म्हणते